त्याने अहवाल दिलेला सरकारी संस्थेने दिलेला असल्यामुळं 30चा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने सुद्धा अहवाल तसा दिलेला आहे आणि त्या त्याने सुद्धा दिलेला आहे. हे दोन्ही अहवाल सरकारकडे आहेत आणि सरकारला हे माहिती आहे की अशा प्रकारे कुठल्याही जमातीचा समावेश हा आपली समाजात होऊ शकत नाही. आणि तरीसुद्धा काही नेते मराठा समाजाच्या धर्तीवर कुणबी समाजाला गॅझेटियरप्रमाणे त्याचा समावेश व्हावा म्हणून जी काही मागणी जरांगे पाटलांनी केली त्याचा धागा पकडून हा अट्टास करत आहेत. मी मागील काळामध्ये सांगितलं होतं 1984 सालीसुद्धा धनगर समाजाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली होती. ती पुन्हा एकदा 2024ला एप्रिलमध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा फेटाळली. त्याच धर्तीवर बंजारा समाजसुद्धा ही मागणी अवाजवी आहे. त्यांना ऑलरेडी VGNTमध्ये आरक्षण आहे आणि आरक्षण असतानासुद्धा पुन्हा STमध्ये आरक्षण मागणं हे योग्य नाही. मी त्याही वेळेला धनगर समाजा नेत्यांना आवाहन केलं होतं की आपल्या समाजाची दिशाभूल करू नका. आताही मी आपल्या माध्यमातून बंजारा समाजाच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनीसुद्धा आपल्या समाजाला त्या ठिकाणी दिशाभूल करू नये. ज्या गोष्टी संविधानामध्ये नाहीत, आरक्षण हे संविधान देतं, गॅझेटियर नाही. तो एक फक्त एक पुरावा आहे आरक्षण देतानाचा, परंतु जातीमध्ये उल्लेख आहे बंजारा समाजाचाही त्यांनी अभ्यास करावा. आणि मला वाटतं नेते जे त्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे. एवढ्या मोठ्या समाजाला वेठीस धरू नये. आपला समाज त्या ठिकाणी भावनेच्या भरामध्ये मोर्चे काढतो पण त्यामधून आपण संविधान विरोधी भूमिका घेतोय हे मात्र ते विसरतात. त्या समाजातील नेत्यांना पुन्हा आवाहन करतो की आपल्या समाजाची दिशाभूल करू नये. असंच सेम आवाहन मी मागच्या काळामध्ये धनगर समाजातल्या लोकांनाही केलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्यावर निकाल दिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं की जी मागणीच अवाजवी आहे, अयोग्य आहे ती त्यांनी करू नये. परंतु हे सगळं सरकार स्वयंघोषित घडवून आणते का? ज्या पद्धतीने मराठा विरुद्ध OBC, आता धनगर विरुद्ध आदिवासी, त्याच्यानंतर आता बंजारा विरुद्ध आदिवासी, जे काही हे सगळं घडतंय हे सरकार घडवून आणतंय का? सरकारमधली लोक घडवून आणतात? निश्चितपणानं सरकारमध्ये जे बसलेले लोक आहेत तेच याला त्यामध्ये खरं हवा देत आहेत किंवा त्याला जास्त चालना देत आहेत. त्यांना कायदा माहिती आहे, संविधान माहिती आहे, घटना माहिती आहे, आरक्षणाचं वर्गीकरण माहिती आहे. असं माहिती असूनसुद्धा फक्त जनतेच्या भावनांशी खेळायचं आणि मूळ जे महागाई आता जे पूरग्रस्तांचे अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले ते बाजूला ठेवण्यासाठी हे असे विषय, जुने विषय उकरून काढून त्या ठिकाणी मूळ मुद्द्यांना बगल द्यायची हा प्रयत्न सरकार करते असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. यामध्ये सरकारचेच लोक, सरकारमध्ये जे आमदार खासदार आहेत तेच यामध्ये पुन्हा पुन्हा नव्याने हे मुद्दे काढतात आणि मूळ मुद्दे बाजूला ठेवतात असा माझा स्पष्टपणे आरोप आहे. त्या बंजारा समाजाचं आंदोलन झालं, तुमचा देखील एक मोठा मोर्चा, महामोर्चा मुंबईत होणार का? नाही, त्याबद्दल आमची चर्चा सुरू आहे. आता आमचे जे नेते मगाशी ज्यांनी इथं आपली भूमिका मांडली ते त्यावर ठरवतील आणि जे ठरवतील त्याप्रमाणे आम्ही करू. धन्यवाद. थँक्यू.